भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे जनसेवेसाठी तत्पर असणारे लोकप्रिय नेते आहेत. पदप्रतिष्ठा बाजूला ठेवून महेश लांडगे यांनी सच्चा लोकप्रतिनिधीचे कर्तव्य निभावले आहे. म्हणूनच एक नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आमच्या राजाने आम्हाला सांगितलं परस्त्रीला वाईट नजराने पाहायचं नाही, पण आमच्या राजाने हे पण शिकवलं छत्रपतींनी, आपल्या घरातल्या लेकींकडे जर कुणी वाईट नजरेने बघितलं तर त्याची डोळे काढायची स्वतः ताकद आमच्यात असली पाहिजे. अशा प्रकारचं हिंदुत्व आम्ही सांभाळतो. महेश लांडगे यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1975 रोजी झाला. त्यांचे वडील किसनराव शंकरराव लांडगे हे एका कंपनीत नोकरीस होते. महेश लांडगे यांचे शालेय शिक्षण पिंपरीतील HA शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यशही मिळवले. अनेक कुस्तीपटू त्यांनी तयार केले. आजही ते राज्यस्तरीय कुस्त्या भोसरीमध्ये भरवत असतात. पुढे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला. त्यानंतर नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली. मला एक सांगा, 4 वर्षाच्या मुलीवर जर एखादा 52 वर्षाचा मुलगा, 53 वर्षाचा माणूस जर अन्याय करत असेल तर तुम्ही सांगा महेश लांडगेंनी धारकरी व्हायचं का नाही व्हायचं? 3 वर्षाच्या मुलीवर अन्याय करणाऱ्या माणसासाठी त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी महेश लांडगेंनी भाला हातात घ्यायचं का नाही घ्यायचं? अरे मग हे महेश लांडगेंनी केलं तर महेश हिंदुत्ववादी, 100% महेश लांडगे हिंदुत्ववादी आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे उभारली. मॅन ऑफ द कमिटमेंट अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांना ग्रेट सोशल वर्कर, भोसरी भूषण, कार्यक्षम आमदार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. स्वतःच्या हिमतीवर राजकीय जीवनातील वाटचाल यशस्वी करणारे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या अपेक्षा आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीचे भान जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. खेड, चाकण, आळंदी, मंचर या परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदानही दिले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कुस्तीचा उपासक ते मानव सेवेचे व्रत घेतलेला आमदार असा महेश लांडगे यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा. बदलापूरच्या घटनेत काय झालं, कोर्ट न्याय दिली. अशी घटना जर पिंपरी चिंचवड मध्ये घडली तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या बरोबर चालायचं, त्याला ठेचून मारायचं काम मी करतो.